राम राम मंडळी. बाहेरून तर तुम्ही नेहमी घरं बघताच. आज म्हटलं मस्त असे आतनं घरं कसे असतात ते दाखवूया. चला की मग. आणि कसं आहे माहिती काय, मेन म्हणजे बायकांचं आवडीचं म्हणजे किचन. आणि किचन जर एकदम भारी असेल तर बायका एकदम खुश असतात आणि जेवण बी भारी बनवतात हो. आणि कसं आहे माहिती काय, हे किचन बघून की नाही त्याच्या प्रेमातच पडते. आणि त्यालाच अटॅच हॉल असतोय आणि डायनिंग एरिया पण असतोय. आणि असं हे मोठं असं एरिया आहे आणि त्याच्यामुळे एकदम भारी वाटते. आणि मेन म्हणजे हे बघा, इथं क्लोजेट आहेत आणि बाथरूम पण आहे. आणि हे क्लोजेटमध्ये तुम्ही किराणा माल वगैरे ठेवू शकता. आणि बाहेर इकडं आहे ते बॅकयार्ड, म्हणजे तुम्हाला बाहेर जागा मोठी स्पेस मिळू शकते. आणि कसं आहे माहिती आहे का, मुलांना खेळायला वगैरे पार्टीला वगैरे पण ही जागा वापरायला येते. आणि हे गराज आहे, ह्या गराजमध्ये ऑफिस बनवले त्यांनी. आणि वरती गेल्यावरती 3 बेडरूम असतात. तर एक मास्टर बेडरूम म्हणजे जरा मोठी बेडरूम असते आणि बाकीच्या रूम असतात. आणि तुम्ही कुठं घर घेता, कोणत्या एरियात घेता, ह्याच्यावरती त्याचा रेट डिपेंड असतो. मेन म्हणजे स्कूल रेटिंगवरती पण घराचे रेट वाढतात. तर हे 3 ते 4 लाखापासूनचे घरं चालू होतात. ते 7-8 लाखापर्यंत डॉलरमध्ये असतात. तर तुम्ही कसं घर घेता त्याच्यावरती असते. वॉशर ड्रायरसाठी वेगळी जागा असते आणि ह्या 2 छोट्या छोट्या बेडरूम असतात. तर अशा पद्धतीने हे घर आहे. आणि अमेरिकेत बऱ्यापैकी रेंट वाढायला लागले, त्याच्यामुळे लोक काय करतायत की स्वतःची घरं घेऊनच राहायला लागलेत. त्याच्यामुळे हे